ते हास्य मराठी लाडवा जाऊ नको रे फाडू नको. आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून चंडीची ती प्यास मराठे दुर्गेचे ते हास्य मराठी लाडवा जाऊ नको रे दिशेने दाखल झालेली आहे. सो टायमर ऑन होईल. फलंदाज आपण त्वरित आपली पोझिशन वरती या. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. दोन घातक फलंदाज ऋतू इलन डोंगरपाडा संघामधून प्रवीण पाटील म्हणजेच पप्या आणि त्यांच्या साथीने अमर ही जोडी मैदानात आली आहे. अमित राणे बॉलिंग मार्क वरती तयार. निर्मल सम्राट कडून लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून आलाय. पहिला बॉल या मॅच मधला. पहिल्या बॉल वरती सन्मान दिलाय. सिंगल धाब्यासाठी खेळलाय. एका धाब्याने धावफलक त्याची सुरुवात होताना पाहायला मिळते. ऋतू इलन डोंगरपाडा जसं मगाशी तुषारने सांगितलं खूप दिवसानंतर आम्ही स्पर्धा खेळतोय आणि सर्वात मोठी गोष्ट या मैदानावरती पहिल्यांदा खेळण्यासाठी आलोय. त्यामुळे आम्ही खूप एक्साइटेड आहोत आणि ती एक्साइटमेंट कशी आहे किती आहे हे या मॅच दरम्यान आपल्याला बघायला मिळेल. पण निर्मल सम्राट मागील वर्षी क्वार्टर फायनलमध्ये आव्हान संपुष्टात आलं होतं. यश वैद्यने सांगितलं की या वर्षी तिथून पुढे जाण्याचा प्रयत्न करू, परंतु पहिली मॅच जिंकणं, दुसरी मॅच जिंकणं, क्वालिफाय होणं आहे. त्यामुळे त्यांची सुद्धा इच्छा आहे या मॅचला जिंकण्याची आणि दोघांच्या इच्छेमधून कोणाची इच्छा पूर्ण होणार हे आपण पाहणारच आहोत. 3 चेंडू आणि 3 धाबा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ असताना अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. सर्वांच्या माहितीसाठी पॉवर प्ले हा प्रत्येक इनिंग मध्ये असणार आहे. म्हटल्यानंतर फलंदाजांना तो पॉवर प्ले घेणं गरजेचा. 1 ते 3 षटकांमध्ये तुम्हाला तो पॉवर प्ले घ्यायचा आहे. पॉवर प्ले घेत असताना 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये राहतील. एक ऑफ साईडला एक ऑन साईडला. एका बाजूला 2 तुम्ही लावू नाही शकत. जर का 3 षटकामध्ये पॉवर प्ले नाही घेतला तर चौथ्या षटकामध्ये तो घेता नाही येणार. तो पॉवर प्ले रिमूव्ह केला जाईल. अमित राणे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत पप्यासमोर. हलक्या हाताने ऑन साईडला खेळलंय. चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं. सिंगल आली. एक धाब येते आणि एक धाब आल्यानंतर धावफलक पुढे जात असताना 5 धाबांवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू अमर याचा पवित्रा काय असणार आहे. हो यावेळेला गॅपमधून चेंडूला वेगाने पाठवून दिला. इनसाइड आउट सीमा रेखा पार. प्रज्वल पुकळ्याच्या जवळून चौकार. दारान गो आई वातई दयेच पाणी तुझे दारान गो आई वातई दयेच पाणी. माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी. माझी डोंगरची राणी आई जीवदानी. माझी डोंगरची राणी. पहिलं षटक संपलं. शेवटच्या चेंडूवरती अमरने आपला क्लास दाखवत असताना चौकार दाखवलाय. 4 धाबा आल्यात. पहिलं षटक संपलं. दुसऱ्या षटकामध्ये अजित सुर्वे एक मोठं नाव निर्मलच्या क्रिकेट मधलं बॉलिंग मार्क वरती येत आहेत आणि त्यांच्या समोर पप्या ज्याने एका धावेने स्ट्राईक रोटेट केली. अमरला पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आणलंय. आपण अमरला ओव्हरआर्मचं क्रिकेट खेळताना खूप वेळा पाहिलंय, पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये मागील वर्षापासून त्याने आपली झलक आणि चुणूक दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आतमध्ये येणारा चेंडू अमितच्या हातामध्ये जातोय. कोणती धाव नाही. डॉट बॉल. बिग बॅश म्हटलं की पहिली मॅच जिंकणं खूप गरजेचं असतं. गॅपमधून आणि यावेळेला दोघांची तारंबळ उडाली आहे. पॉन्टिंग पवार आणि यश वैदी यांच्यामध्ये झालेली ती धडपड आणि चेंडू बाहेर गेल्याकडे ते बघितलं जाणार. रेफर केलं जाईल.
कोणत्याही प्रकारचा कोणत्याही संघावरती अन्याय नाही होणार यासाठी आमचे दोन्ही पंच चेक करू इच्छित आहेत. पाय कुठे होता, हात कुठे होता, त्यावेळेला झूम केलं जाणार आहे. अगदी जवळून बघितलं जाईल, मायक्रो लेवलवरती हे चेक केलं जाणार आहे की कशा पद्धतीने हा चेंडू आतमध्ये ढकलला गेला आणि त्यावेळेला हात कुठे होता, पाय कुठे होता. ओ इधर इधर बहुत बड़ा मिस्टेक हो सकता है. ये एंगल बहुत इंपॉर्टेंट. ओहो, चेंडू सीमा रेखा पार, चौकार. हात मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतंय. सुप्रसिद्ध गणेश प्लायवूडचे ओनर आदरणीय गणेशभाई यांचे या ठिकाणी आगमन होते. विशेष अतिथी आणि या विशेष अतिथींचं आगमन, त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. गणेश प्लायवूडचे आदरणीय गणेशभाई यांचं या ठिकाणी आगमन होतंय, ज्यांच्या माध्यमातून भरघोस सहाय्य योगदान या स्पर्धेला लाभलंय. डोकरादेव क्रिकेट क्लब आणि नवापूर ग्रामस्थ आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्याला विनंती आहे गणेश सर की आपण व्यासपीठावरती आदरपूर्वक स्थानापन्न व्हावं. आदरणीय गणेश सर, गणेश प्लायवूडचे ओनर, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलंय. त्यांचं आगमन होत असताना सर्व नवापूर ग्रामस्थ मी विनंती करेल गणेशभाईंना की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. त्यांच्या सोबतीने उपस्थित सर्व मित्र परिवार आपण सुद्धा व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 मध्ये. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळूयात. आलेल्या पाहुण्यांच्या माहितीसाठी निर्मल वर्सेस डोंगरपाडा अशी मॅच मैदानाच्या बाहेर चालू आहे. अमर बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय, रनआउट ची संधी, फलंदाज अमर बाद. किशोरदादांच्या एंट्रीला गाणं वाजवलं का मयूर? किशोरदादा पाटील यांचं मैदानाच्या आतमध्ये आगमन आणि एंट्री सॉन्ग. आणि त्याचबरोबर गणेश सर व्यासपीठावरती आले आणि बक्षीस नाही लागणार असं होऊ शकत नाही. आणि गणेश सरांनी बक्षीस लावले लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅप केला, एका धाब्यासाठी खेळलाय, चांगली फिल्डिंग चारुदत्त पाटीलची. चेक केला जाणार आहे. ओ पाय बाहेर गेला का ते सुद्धा चेक केलं जाईल. अनेक गोष्टी आहेत आणि आता थोडा हा मोठा संभ्रम आहे, त्यामुळे त्याची क्लिअरिटी किंवा किती हो वेळ थांबवायचे, जी कधी थांबत नाही कोणासाठी. सुप्रसिद्ध गणेश प्लायवूड आणि त्याचे ओनर गणेश सर या ठिकाणी आलेले आहेत. आणि ते आल्यानंतर लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस लावण्यात आलंय. या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठं योगदान. येस, फ्रंटलाईन कॅमेरा. येस, आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. बघा अंडरआर्मचं क्रिकेट किती प्रगत झालंय, म्हणजे तुम्ही कोणतंही पाऊल उचलत असताना तुमच्याकडून काय चूक होते काय नाही यासाठी टेक्नॉलॉजी आहे आणि त्या टेक्नॉलॉजीद्वारे दाखवण्याचा प्रयत्न DCC द्वारे केला गेलाय. हो, यावेळेला बाहेर निघणारा चेंडू, पप्याने त्याला लेट कट करायचा प्रयत्न केला आणि पप्या बीट होत असताना येतोय डॉट. षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा आहेत
15 एका गड्याच्या मोबदल्यात टीम ऋतू 11 डोंगरपाडा. काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातला साज, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. पॉवर प्ले, तिसरं षटक पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतले गेलेत. किशोरदादा पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पप्या. बॉलिंग मार्कवरती यश वैती, चांगलं बॅटल रंगेल. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आता थोडंसं कॉम्पॅक्ट झालंय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल लेग बायच्या रूपाने पंचांनी एक धाव घोषित केली आहे. सिंगल धाव आलाय. सिंगल धाव आल्यानंतर आता पुढील हो समोर पॉन्टिंग पवार दी पॉवर फिल्डिंग मध्ये त्याने दाखवले. खूप दिवसानंतर आल्यानंतर चांगल्या फिल्डिंगचा नजारा त्याने पेश केला. डॉट आलाय. कोणत्याही प्रकारे धाव घेऊ शकलेले नाहीयेत पप्या आणि किशोरदादा पाटील, त्यामुळे निर्धाव. 2 चेंडूवर फक्त एकच धाव यशने खर्च केले पॉवर प्ले मध्ये. म्हणजे पॉवर प्ले मध्ये कमाल ही दिसून आले निर्मल सम्राटची. हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक धाव येते. मोठं आक्रमण जे काल आपल्याला बघायला मिळत होतं तसा आज कोणत्याही संघाचा पवित्रा दिसलेला नाहीये, कारण तितक्या मोठ्या धावांच्या मॅचेस आपल्याला बघायला नाही मिळाल्यात. ओहो डिशी चेंडूला अडवलं जरूर निशांतने, आणि जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव येते. सिंगल. एक चौकाराची प्रतीक्षा जरूर असणार आहे, कारण 2 षटकं ज्या वेळेला संपली त्यावेळेला 15 धावा होत्या. त्यामुळे त्या मोमेंटमला कायम ठेवण्याचा प्रयत्न. आतमध्ये चेंडूला ढकललंय. एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा निशांत किनी त्याला चेंडूला अडवलं. चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण झाली आहे. व्यासपीठावरती गणेश सरांचं आगमन झालंय. लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे गणेश सरांकडून. टॅप केलंय नाही, इथे फक्त सिंगल. एक धाव येते. 20 धावा. 3 षटकाचा खेळ संपलाय. अजूनही शेवटचं षटक बाकी या ऐकूया तोपर्यंत डीजेला. देवा माझे देवा तुझा केला धावलाई रे, हे देवा माझे देवा तुझा केला धावलाई रे. डोकरा देवाचा जागर मांडलाई रे, डोकरा देवाचा जागर मांडलाई रे. देवाचा जागर मांडलाई रे, डोकरा देवाचा डोकरा देवाचा जागर. आणि काल बघा ज्यावेळेला पहिली मॅच होती त्यावेळेला पहिल्या मॅचच्या दोन्ही संघ डोकरा देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. टीम साहेबांनी 59 धावा उभारल्या होत्या. विक्रमी धावा कालच्या दिवसामध्ये पहिल्या ए ग्रुपमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. ऑन साईडला चेंडू निघून गेलाय. मुबस्सिर त्या ठिकाणी होते, चेंडूला नाही अडू शकलेत. एक धाव तोपर्यंत कंप्लीट झाली. सिंगलने धाव फलक पुढे जाते. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. सर्वे चिपट बॉलिंग मार्कवरती. समोर डाऊन द ग्राउंड चेंडूला अडवले. कोणत्याही प्रकारे धाव नाही आणि त्यामुळे डॉट बॉल. पप्या पुन्हा एकदा अपयशी ठरलाय. चौकार लगावण्यापासून यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा चेंडू बाहेर कट होत होता आणि त्याच्यावरती बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव. दडपण वाढत चालले, कारण जो 2चा फासला होता जवळजवळ मिटला गेलाय. आता इथून एखादी बाउंड्री ही ऋतू 11 डोंगरपाड्याची गरज, पण वाईड आलाय ते सुद्धा काय कमी नाही आहे. वाईडचा चेंडू म्हणजेच तुम्हाला एक धाव बक्षीस स्वरूपाने मिळणार. चेंडू ग्राह्य नाही धरला जाणार. आणि असा असताना सर्वेश पुन्हा एकदा पुढील चेंडू बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी चेंडू जातो. सिंगल धाव येते. एका धावेने पुन्हा एक धावफलक पुढे जाईल. लगातार 3 चौकारांसाठी गणेश सर यांच्याकडून बक्षीस होतं. गणेश प्लायवुड विरार. हा, जर का गणेश प्लायवुड म्हटलं की चांगलं उत्तम दर्जाचं उत्तम क्वालिटीचं फर्निचर
चं सामान तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. विरारमध्ये सुप्रसिद्ध असं ठिकाण आहे. ज्यांना कोणाला घराचं इंटिरियर करायचं असेल, दुकानाचं करायचं असेल किंवा अजून काही इंटिरियरच्या गोष्टी करायच्या असेल, तुम्ही बिंदास निश्चिंत होऊन तुम्ही गणेश प्लॅटमध्ये जाऊ शकता. तुम्हाला उच्च प्रतीचं सन्मायिका म्हणा किंवा लाकूड म्हणा तिथून तुम्हाला मिळेल. चांगल्या चांगल्या वस्तू. ओ यावेळेला रनआउट फलंदाज बाद. हे देवलान शोभतोय देव माझा छान करतोय गावाचं रक्षण करतोय गावाचं रक्षण. 23 धावा झाल्या. 24 धावांचं लक्ष आहे. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. ऋतुविलन डोंगरपाडा चांगल्या सुरुवातीनंतर चांगला कमबॅक शेवटच्या 2 बॉलरनी केलाय आणि त्यामुळे फलंदाजीमध्ये तितक्या धावा दिसलेल्या नाही जितक्या अपेक्षित होत्या. 24 धावांची गरज आहे 24 चेंडूंमध्ये. गणेश प्लायवूड मगाचपासून आपण त्याच गोष्टी चर्चा करतोय, कारण तुमची साथ आमचा भरोसा, तुमच्या मागणीला आमचा सप्लाय, तुमच्या डिमांडच्या अगेन्स्ट आमचा सप्लाय हा नेहमीच उपयुक्तने प्रभावी राहतो असं सांगत असताना फर्निशिंगच्या दुनियेमधील एक दिग्गज नाव आपल्या विरार नगरीमधील गणेश प्लायवूड आणि त्याचे ओनर आदरणीय गणेश सर व्यासपीठावरती आहेत. त्याने बक्षीस लगावलंय. लगातार 3 चेंडू आणि 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस. मोठ्या प्रमाणात नवापूर ग्रामस्थ सुद्धा या स्पर्धेचा आनंद लुटतायत आणि ही सर्वात मोठी क्रिकेटची मेजवानी आपल्या सर्वांसाठी नवापूर ग्रामस्थ आणि DCCचे सर्व खेळाडू येतात. गणेश प्लायवूड बघा, शॉप नंबर 8-9 युनिक रोशनी शॉपिंग कॉम्प्लेक्स, आगाशी रोड, विरार वेस्ट हा त्याचा ॲड्रेस आहे. ज्यांना कोणाला घरच्या घरगुती वस्तू किंवा जे काही इंटेरियर करायचं असेल तुम्ही निश्चित होऊन या ठिकाणावरती जाऊ शकता. लगेच फलंदाज आलेले आहेत. मुबशीर आणि यश वैती ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. यश वैती स्ट्राईक हँड वरती आपल्याला बघायला मिळतील आणि त्यांच्या साथीने मुबशीर अपकमिंग यंगस्टर आहेत आणि दोन्ही खेळाडूने क्रिकेटच्या ऑल फॉर्मॅटमध्ये आपली एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय आणि आज या नवापूर नगरीमध्ये येत असताना काय 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 खेळाचं निहाल, काय सुंदर फिल्डिंग केली आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. 24 चेंडू 24 धावा आणि त्याच्यासाठीचा संघर्ष बघण्यासारखा असणार आहे. डोंगरपाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिस होते, सराव होतो आणि त्यामुळे या 24 धावांना कसं वाचवायचं हे या सगळ्यांना माहीत आहे. हलक्या हातानं पुश केलंय, चेंडूला पाठवलं डिक्लेअरच्या दिशेने. 1 धाव. लगातार 3 चेंडू आणि 3 चौकारांसाठी गणेश सरांकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. गणेश प्लायवूड त्यांच्या माध्यमातून ते बक्षीस आहे. समोर डाऊन द ग्राउंड चेंडूला अडवलं आहे तुषार तामोरे. 3-4 वर्ष जर तुम्ही मागे जाल तर तुषार तामोरे, प्रतीक आडमाने ही सारी नावं होती जी 2 मिड ऑन मिड ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग करायची आणि तुषार पुन्हा एकदा ती आपली फिल्डिंगची ओळख जागी करत असताना दिसलाय. परंतु किशोरदादा पाटील या सगळ्यांना घेऊन ऑन साइडला बॅकफूट आडव्या बॅटने केला ड्राईव्ह. मुबस्सीरच्या बॅट मधून येतोय चौकार. हे देवलान शोभतोय देव माझा छान करतोय गावाचं रक्षण डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाय रे डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाय रे. चौकाराला 4 धावा आल्या आणि 4 धावा आल्यानंतर धावफलक वेगाने वाढलं. 7 वरती जाऊन पोहोचलंय. 5 मध्ये 7. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. मुबस्सीर वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट खूप कमी, पण लेदर क्रिकेटमध्ये मुबस्सीरची वेगळी कमांड आहे आणि तो आता अंडर बॉक्समध्ये आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतोय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 16. हे ब्रदर कवर चाललास? हे मावरा घे ताजा बर्फांचा नाही.
थँक्यू डीजे. प्रमोद पाटील नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येतोय. वन ऑफ द एक्सपिरियन्स प्लेयर, जुना जाणता खेळाडू आणि अनुभव असणारा असा खेळाडू, ज्याची एक काळ होता या गोलंदाजा त्यावेळेला त्याच्या गतीची, त्याचा कंट्रोलचा दोन चेंडू 2 धावा, 3 धावा, एक वाईट आला होता. प्रमोद यांच्या समोर मुबस्सीर. ओ यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू, कुसळी घेणारा चेंडू आणि त्याच्यावरती निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि त्यामुळे प्रमोद पाटील यांचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढलेला असणार आहे. ओ ओ यावेळेला काय, कोणती धाव मिळणार नाहीये. बॅक टू बॅक 2 डॉट आले आणि आता या मॅच मध्ये वेगळा टर्न. समोर खेळायचं होतं. चांगली फिल्डिंग पप्याची. बरोबर गॅप बघून फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु हे सर्व खेळाडू पप्या, सरफराज, अमर, निहाल, ही जी मंडळी आहे ती कुठेही एरर सोडत नाहीत. आणि शाहिरे सुद्धा आहे, त्यामुळे बाउंड्री पार करणं थोडं डिफिकल्ट टास्क आहे. यश डाऊन द ग्राउंड. हो हाताला लागून. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. शेवटच्या क्षणाला बॅक केलं. चेंडूला सिंगल आली, षटक संपलं दुसरं. 13 धावा धावपलकावरती. येस, कशाच्या स्टेपचा चेक केला जाणार. कुठून तरी नाण्याचा आवाज येतोय. चला चेक केलं जाईल. आमच्यात पंचांनी बघा कशा पद्धतीने फटका मारला होता आणि मारत असताना काय पोझिशन होती. एक धाव. तर मंचावरील उपस्थित मान्यवर त्यांचा सन्मान आपण थोड्याच वेळात करणार आहोत आणि त्यासाठी येस पॉवर प्ले घेतला गेला आणि त्यामुळे पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये आणावे लागतील. एक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपायला जातो बघितलं जाणार आहे. टायमर ऑन आहे, त्यामुळे त्याची सुद्धा खबरदारी बाळगायची आहे. चला पप्या पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी तयार आहेत आणि त्यांच्या समोर यश वैदी. 12-13 झालेत. 12-11ची गरज आहे. 12-11 आणि त्याच्यासाठीचा आता संघर्ष कसा होतोय. सन्मान दिला गेला. एका धाब्यासाठी चेंडूला पाठवलं, सिंगल आली आणि सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट. मुबस्सीरला काय सांगितलं गेलं यश कडून ते सुद्धा पाहिलं जाणार आहे. विथ प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळ हा निर्मलच्या दोन्ही खेळाडूंचा आपल्याला बघायला मिळतोय. निर्मल सम्राट सिंगल, लगातार 2 चेंडू आणि 2 धावा आल्यात. आता येणारे 4 चेंडू निर्णायक आहेत, महत्वाचे आहेत आणि त्या 4 चेंडूंमध्ये बघूयात कशा प्रकारे सामना केला जातोय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला आतमध्ये ढकललंय. शुभम ऑन साइडला. ओ व्हॉट अ शॉट. आणि तितकीच चांगली फिल्डिंग. वेगवान फटका किशोरदांच्या हाताला लागून गेला, पण अमरने खूप चांगली चपळाही दाखवली आणि एका हाताने चेंडूला आतमध्ये ढकललं. नशिबाची साथ देत असताना हा चौकार हाडलाय, पण एक धाव
धावून कंप्लीट केली आहे. अजूनही एक बॉलचा एका धावेचा गॅप आहे. ड्राईव्ह केलंय समोर अनिश चेंडूला अडवून नाही फेकी करू शकलाय. सिंगल धाव येते. एक 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 धाव पुढे जात असताना 18 शेवटच्या अंतिम चेंडू बाकी. 18 वरती धावफलक घेऊन थांबलंय. 24 धावांची मॅच आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी कोणत्याही प्रकारे 34 44 64 54 अशा काही धावा नव्हत्या. या 24च धावा आहेत आणि त्याच्यासाठीचा संघर्ष मैदानात चालू आहे. लास्ट बॉल शेवटचा बॉल टॅप केलाय. चेंडू निघून गेलाय. एका धावेसाठी सिंगल. षटक क्रमांक 3 संपलं. पॉवर प्लेचं षटक संपलंय. आता 6 चेंडू आणि 5 धावेंची गरज हा सामना जिंकण्यासाठी निर्मल सम्राट या संघाला. तुषार तामोरे शेवटच्या अंतिम षटक हाताळण्यासाठी तयार होतात. स्ट्राइक एंड वरती मुबस्सिर मुब्बा. विकेट नाही गेली आहे. निर्मल सम्राटने विकेट सांभाळून ठेवली आहे म्हटल्यानंतर या धावा बनवण्यासाठी त्यांच्याकडे खूप सारा ऍडव्हान्टेज आहे. 6 मध्ये 5 ऑन साइडला पहिलाच बॉल फलंदाज बाद गॉन. किरशी खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा गौला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा गौला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा. लगातार 3 विकेटला गणेश प्लायवुड यांच्याकडून 500 रुपयाचा बक्षीस. बघा व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय गणेश सर, गणेश प्लायवुडचे सर्वेसर्वा, गणेश प्लायवुडचे ओनर, फर्निचरच्या दुनियेमधील ब्रँड म्हणजेच गणेश प्लायवुड आणि ते या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि ते असताना त्याने लगातार 3 विकेटसाठी बक्षीस लावलंय. आणि असं असताना आता ती लगातार 3 विकेटची आशा कुठेतरी मावळली आहे. कारण चारू दत्त पाटीलने एका धावेसाठी चेंडूला खेळलं. सिंगल आली. आता 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. टॉस झाला त्याच वेळेला म्हटलं होतं की 2 एक्सपिरियन्स टीम आहेत. त्यामुळे यांच्यामधील संघर्ष बघण्यासारखा असणार आहे. यांच्यामधील सामना बघण्यासारखा असणार आहे. यांच्यामधील भिडंत बघण्यासारखी असणार आहे. आणि ही भिडंत आपल्यासमोर सादर होत असताना एका धावेसाठी यशने खेळलं. सिंगल आली आहे. एका धाव्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. डोकरादेव क्रिकेट क्लब त्यांच्या वतीने आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग मंथन रेसॉर्टचे ओनर आदरणीय अरुणजी तांडेल यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल अरुण तांडेल साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. मोठा फटका इनटू द गॅप फॉर शारुदत्त पाटीलने आपल्या ओन स्टाईलनं मॅचला फिनिश केलं. सामना संपला. सामना जिंकला निर्मल सम्राटने आणि पराभवाच्या छायेमध्ये संघ जातोय ऋतू इलेव्हन डोंगरवाडा. पण जो काही संघर्ष ऋतू इलेव्हन डोंगरवाडाने केला तो सुद्धा कौतुकास्पद आहे. 24 धावांचा बचाव करण्यासाठी शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली त्याबद्दल आपलं सुद्धा कौतुक. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच हा किताब दिला जाणार आहे. त्या अगोदर दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी या. मैदानाची आखणी करून घ्यायची आहे. चला टॉस. जीवदानी माऊली विपक्ष निर्मल सम्राट दोन्ही कर्णधार टॉससाठी या. एक मिनिट थांबवतोय. त्या अगोदर दोन्ही कर्णधार लगेच या टॉस साठी. आणि मी आमंत्रित करतोय की गणेश प्लाऊडचे ऑनर गणेश साहेब यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. एका बाजूला जीवदानी माऊली फुलपाडा, समोर निर्मल सम्राट एनसीसी.
गणेश साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. डीसीसी असा कॉल येतोय आणि डीसीसी येते. येस टॉचिंगला काय निर्णय फिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा दादा तुला सुद्धा. तर अहवाल असा आहे की टॉस जिंकलाय निर्मल सम्राट एनसीसी या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय जीवदानी माऊली फुलपाडा संघाला. 2 विनर संघादरम्यान मॅच आहे. एक धून ऐकूया त्या अगोदर ग्राउंडची आखणी होईल आणि त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर मुबस्सीर ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मुबस्सीर यायचंय. मुबस्सीर आपण व्यासपीठावरती या. मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे आणि मी विनंती करेल आदरणीय गणेश सरांना, गणेश प्लायवूडचे ओनर, आपण याचा आपल्या शुभ हस्ते किताब दिला जाईल. सी कॉस्ट कॅफेच्या वतीनं स्पॉन्सर्ड करण्यात आलेली जर्सी ती दिली जाणार आहे मुबस्सीरला. मुबस्सीर पहिल्यांदा सी कॉस्ट कॅफेचे ओनर सचिनजी वैदी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेली ती जर्सी. मुबस्सीर पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये खेळला आणि खेळत असताना पहिल्याच मॅचमध्ये त्याने मॅन ऑफ द मॅचचा खिताब जिंकलाय. ही सुद्धा एक कौतुकास्पद बाब, खूप मोठं मोटिवेशन असणार आहे त्याच्यासाठी. हे खूप साऱ्या शुभेच्छा मुबस्सीर पुढील मॅचसाठी तुला. धन्यवाद गणेश सर. आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचं आहे. मॅचला सुरुवात होईल. चला फिल्डिंग लावून घ्या. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या. आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही